हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर इथं पहा, आई वगैरे असल्यामुळं ना, तर आईंना 2 टाईम चहा लागतो बरं का. तर त्यांच्यामुळे ना त्यांना करायला की माझ्याही तोंडाला पाणी सुटायचं आणि आईंना 1 कप करता करता मी 2 कप करायचे आणि मी सुद्धा ते चहा प्यायचे बरं का. तर इथं मस्तपैकी असं ह्यांनी कैऱ्या वगैरे आणले होते, तर ते चिरायचे होते मला. तर कैरी कोणाला नाही आवडत, मला तर फार आवडते बरं का. तर इथं चिरून वगैरे घ्यायचं होतं. पहा, लेकरांनी आणलंच त्याला थोडंसं खाल्ल्यासारखं केलं होतं. तर हे पहा, मस्तपैकी असा चहा एकदम असं दुधाचा केलेला होता. मी थोडंसंच पाणी टाकते आणि एकदमच जास्ती पाण्याचा चहा केला ना की मग ते पोळतं आणि मी तर जास्ती गरम चहा घेत नाही. चहा ओतते आणि 1-2 मिनटाचं काहीतरी काम करते आणि मग परत ते चहा पिते, कारण इतका कडक चहा मला नाही आवडत. तर हे आईंकडून ना हे गणपतीचं कान तुटलं आहे, म्हणजे वरती ना माझं ह्याच्यावरतीच रॅक आहे. तर रॅकवरती ना सामान घ्यायला गेले आणि ते कान असं तुटलं. तर आता पाहूयात एका चतुर्थी दिवशी ते विसर्जन करा. बाय रुसलेत. तर दुपारून खुशीची एक्झाम झाल्याच त्यांनी लगेच कळमला जायला निघाल्या. तर कारण डुगूची पण थोडी शाळा राहिली होती असं म्हणत होते, म्हणून तर त्यांनी गेल्यानंतर मग मी काय करणार. हे पहा, थोडंसं पिंपल आले होते आणि 1-2 ते खांजवल्यामुळे मी फोडले, तर ते डाग पडले होते. तर मी तर ना कडुलिंबाचा पाला मी खरं तर पिण्यासाठी केला होता, पण माझ्याकडनं पिणं काय होत नाही आहे. तर मी ते चेहऱ्याला लावले, तर इतका आग उठत होती ना, अक्षरशः डोळ्यातून पाणी येत होतं. आणि पहा तुम्ही, आता धुतल्यानंतर कसा क्लीन वाटत आहे आणि थोडासा असं एक व्हाईट कलर, म्हणजे एकदम चेहरा असा खुललेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे ते, परंतु असं रिअल समोर आरशामध्ये बघितलं तर खूप छान असं स्किन झाली होती. तर ज्यांना कुणाला तुम्हाला स्किन रिलेटेड प्रॉब्लेम असेल, पिंपल वगैरे, तर तुम्ही नक्की म्हणजे कडुलिंबाचा पाला किंवा त्याचा फेस वॉश नक्की ट्राय करा. तर मला दुपारून थोडीशी अशी ग्रोसरी ह्याने आणली होती, तर ते सामान थोडंसं काढायचं होतं, बेसन पीठ वगैरे. तर आता हे तुम्ही म्हणाल प्लास्टिकची का भरणी, तर आपण प्लास्टिकच्या भरणीमध्ये ना कोरड्या वस्तू ठेवू शकतो, फक्त एवढंच की त्याच्यामध्ये ओलं काय नाही ठेवायचं, जसं की लोणचं वगैरे आपण काय ठेवतो, तर त्याच्यामुळे. तर मी असं बेसन वगैरे काढत होते. तर ढोकळ्यासाठी वगैरे मला भजे पण फार आवडतात, खूप छान लागतात त्याचे. तर सध्या तर तेलकट मी अवॉइडच केला आहे. तर लेकरं नसल्यामुळे इतकं म्हणजे शांत असं वाटत होतं ना, घर इतकं बोरिंग दिवस जात होता ना की काय करावं आणि काय नाही. दोघांसाठी पण किती स्वयंपाक असतो बरं, आणि त्यातल्या त्यात त्यांना एक दिवस बाहेर जेवायला असले की मग मी माझ्या एकटीसाठी काय करू असा विचार पडतो. पण खरंच आपण बायका असं म्हणजे विचार करतो की काय नाही करायचं असं तसं, पण आपल्याला खरंच एकटीसाठी सुद्धा म्हणजे बनवून खाल्लंच पाहिजे. म्हणजे पोषक जे आहे आपल्या शरीरात ते भेटायलाच हवे सध्याच्या म्हणजे युगामध्ये, तर काळामध्ये. तर कारण भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम येतील काय नाही काय आपल्याला माहिती नाही आहे. कारण महिलांना ना खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, पायदुखी, पाठदुखी. म्हणजे सध्या माझं तर पाठदुखी म्हणजे बॅक पेनचा प्रॉब्लेम आहे बरं का मला. तर मी पहा, हे फ्रीजमध्ये हे भरणे ठेवायला गेले, तर खुशीने आणि डुगूने कधी काय हे करून ठेवलं तर मला माहितीसुद्धा नाही आहे. आज मी हे भरणी ठेवताना इथं पहा काय तेलकट, म्हणजे काय सांडलं कोणास ठाऊक माहिती नाही आहे. आता मी ह्याला पेपर वगैरे सगळे हे काढून घेते. तर म्हणजे असं कुठलं तरी असं एक काम राहूनच जातं आपलं करणं बरं का, जी की ते माहितीसुद्धा नाही. तर रात्री लाईट गेली होती, मी तर मस्तपैकी दिवाबत्ती केली होती, तर किती छान असा उजेड पडला होता तुळशीपाशी. तर रात्री मी खिचडीचा बेत केला होता, ते काय मी शूट केलं नाही. तर चला व्हिडिओ इथंच संपवते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. चॅनलला सबस्क्राईब करा.